इतरांसाठी कठीण वाटणारी प्रक्रिया माझ्यासाठी मात्र सोपी आहे, कारण माझं याबाबत असलेलं शास्त्रोक्त आणि तंत्रशुद्ध शिक्षण. परिचारिकेला खऱ्या अर्थाने एखाद्याची सेवा करणारी व्यक्ती हा अर्थ 16व्या शतकात प्राप्त झाला. आधुनिक परिचर्येला 19व्या शतकात जर्मनी व ब्रिटनमध्ये सुरुवात झाली. भारतात याच काळात श्रीमती डफरिन यांनी जमा केलेल्या निधीचा उपयोग परिचारिकांना प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात आला. 1853 ते 1856 या काळात सुरू असलेल्या क्रिमियन वॉरच्या दरम्यान फ्लोरेन्स नाइटिंगेल यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यांच्या या कामाचा गौरव म्हणून त्यांना आधुनिक परिचर्येच्या प्रणेत्या असं म्हणतात. इतिहासामध्ये फ्लोरेन्स नाइटिंगेल या लेडी विथ द लॅम्प म्हणून ओळखल्या जातात. काशीबाई गणपत या महाराष्ट्रातील पहिल्या परिचारिका होत. टी.के. आदरनवाला या पहिल्या भारतीय मेट्रन होत. त्यांची बढती भारतीय सल्लागार पदापर्यंत झाली. ज्या व्यक्तीने शासन मान्यता प्राप्त संस्थेत परिचारिकेचे शास्त्रोक्त व तंत्रशुद्ध शिक्षण पूर्ण केले आहे व जी व्यक्ती त्या देशातील राज्याच्या परिचर्या परिषदेमध्ये नोंदणीकृत आहे तिला परिचारिका असे म्हणतात. 1899 साली ICN म्हणजेच आंतरराष्ट्रीय परिचर्या परिषद अस्तित्वात आली. ICNचे प्रमुख उद्दिष्ट हे देशोदेशीच्या परिचर्या परिषदांना एकत्र आणणे हे आहे. यात 130 पेक्षा जास्त देशांचे सदस्यत्व आहे, ज्यात भारताचाही समावेश आहे. त्यासाठी 31 डिसेंबर 1947 रोजी अस्तित्वात आलेल्या INC म्हणजेच भारतीय परिचर्या परिषदेने मोठ्या प्रमाणात सकारात्मक कार्य केले आहे. पहिला परिचर्या पदवी अभ्यासक्रम 1946 मध्ये दिल्लीच्या राजकुमारी अमृत कौर कॉलेज ऑफ नर्सिंग विद्यालयात सुरू करण्यात आला आहे. सुरुवातीला नर्सिंग या व्यवसायात स्वावलंबी होता येतं म्हणून विधवा, परितक्त्या यांचा भरणा अधिक होता. पण आता मोठ्या प्रमाणावर तरुण स्त्री नर्सेस व थोड्याफार प्रमाणात पुरुष नर्सही या क्षेत्राकडे वळत आहेत. ही समाधानाची बाब आहे. सद्यस्थितीत इतर वैद्यकीय क्षेत्रातील सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या MHT CET प्रवेश परीक्षांमधून BEC नर्सिंगसाठी प्रवेश दिला जातो. तसंच ANM व GNM साठी संस्था स्तरावरून गुणवत्तेनुसार प्रवेश मिळू शकतो. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यानंतर अभ्यासक्रम व निवासस्थानाबद्दल माहिती दिली जाते. अभ्यासक्रमादरम्यान प्रॅक्टिकल व थिअरी यावर भर दिला जातो. संस्था स्तरावर परिषदेच्या वेळापत्रकानुसार निरंतर मूल्यमापन करून प्रत्येक वर्षी अंतिम परीक्षा घेतली जाते. विशेष बाब म्हणजे परिचर्या अभ्यासक्रमाची सुरुवातच शपथविधीने केली जाते. आरोग्य तपासणी करून परिचारिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. इतर महाविद्यालयीन अभ्यासक्रमानुसार परिचर्या अभ्यासक्रम शिकविणाऱ्या महाविद्यालयांतही अॅन्युअल डेज, स्पोर्ट्स, फनफेअर, ड्रामा, गेट टुगेदर आणि सोशल इव्हेंट्स होत असतात. आता हे अभ्यासक्रम व त्यानंतरची संधी आपण थोड्या विस्ताराने पाहू. ANM अर्थात ऑक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी. पात्रता 12वी, विज्ञान, कला, वाणिज्य, कालावधी 2 वर्ष. ANM हा अभ्यासक्रम पूर्ण करणारी परिचारिका ही ग्रामीण भागात आरोग्य विषयक माहिती तसंच सुरक्षित व परिणामकारक सेवा पुरवते. विद्यार्थी दशेतच परिचारिकांना ग्रामीण विभागात जाऊन तेथील रुग्ण तपासण्याची तसंच तेथील परिस्थिती जाणून घेण्याची संधी मिळते. गर्भवती स्त्रिया व लहान मुलांचे आरोग्य, कुटुंब नियोजनाची माहिती, संतुलित आहार, लसीकरण, प्राथमिक उपचार तसेच दुर्गम भागात व डोंगराळ प्रदेशात गर्भवती स्त्रियांचे बाळंतपण करणे अशा प्रकारची सेवा ANM असणाऱ्या परिचारिकेकडून पुरवली जाते. GNM जनरल नर्सिंग मिडवायफरी. पात्रता 12वी, विज्ञान, कला, वाणिज्य, कालावधी 3 वर्ष. GNM केलेली परिचारिका एक प्रशिक्षित परिचारिका असते. अतिदक्षता विभागामध्ये एकास एक या प्रमाणानुसार रुग्णाला सेवा देणे, शस्त्रक्रिया विभागात डॉक्टरला शस्त्रक्रियेत मदत करणे, त्याचबरोबर या विभागाचे नियोजन व व्यवस्थापन करणे यासारख्या तांत्रिक बाबीही ती सहजपणे हाताळते. GNM अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर परिचारिका इतर विशिष्ट आरोग्य विभाग जसं की बालसंगोपन, आहार, गर्भवती स्त्रियांचे बाळंतपण, अतिदक्षता विभाग इत्यादी क्षेत्रात स्पेशलायझेशन करू शकतात.
तसंच आपत्कालीन प्रसंगी सुद्धा त्या भरीव कामगिरी करतात. खाजगी तसंच सरकारी रुग्णालय, नर्सिंग होम्स इथेही त्या कार्य करू शकतात. BSc नर्सिंग पात्रता 12वी विज्ञान, कालावधी 4 वर्ष. BSc नर्सिंग हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर परिचारिका खाजगी तसंच सरकारी रुग्णालयामध्ये डिपार्टमेंट सुपरवायझर किंवा असिस्टंट नर्सिंग सुपरिटेंडेंट म्हणून काम करू शकते व चांगले वेतनही मिळवू शकते. याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात ट्युटर किंवा क्लिनिकल इन्स्ट्रक्टर म्हणून महाविद्यालयात काम करण्याची संधीही त्यांना उपलब्ध असते. पोस्ट बेसिक BSc नर्सिंग GNM तसंच इस्पितळात 2 वर्ष सेवा दिल्यानंतर परिचारिका या पोस्ट बेसिक BSc नर्सिंगसाठी ऍडमिशन घेऊ शकतात. त्यांना BSc नर्सिंग परिचारिकांप्रमाणे संधी उपलब्ध आहेत. MSc नर्सिंग कालावधी 2 वर्ष. BSc नर्सिंग किंवा पोस्ट बेसिक BSc नर्सिंग केलेल्या परिचारिका MSc नर्सिंगसाठी प्रवेश घेऊ शकतात. MSc नर्सिंग केल्यानंतर शिक्षण क्षेत्रात क्लिनिकल इन्स्ट्रक्टर, असोसिएट प्रोफेसर, प्रोफेसर या पदावर त्या काम करू शकतात व अनुभवानुसार व्हाईस प्रिन्सिपल, प्रिन्सिपल या पदांचा देखील कार्यभार सांभाळू शकतात. तर सेवा क्षेत्रात त्या नर्सिंग सुपरिटेंडेंट म्हणून देखील काम करू शकतात. जबाबदारी व कार्यशैलीप्रमाणे MSc नर्सिंग परिचारिकांना भरघोस वेतनही मिळते. PhD MPhil याकरता कालावधी 3 ते 5 वर्ष. MSc नर्सिंग केल्यानंतर PhD आणि MPhil अभ्यासक्रमासाठी स्वतंत्रपणे प्रवेश घेता येतो. जसजसे परिचारिकांचे शिक्षण वाढते तसतसे त्यांचे कार्यक्षेत्र व जबाबदाऱ्या देखील वाढू लागतात. PhD अभ्यासक्रमामध्ये एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस या तत्वानुसार गुणवत्तापूर्ण शुश्रूषा सेवा देण्यासाठी संशोधन केले जाते. PhD नर्सिंग केल्यानंतर कोणत्याही मान्यताप्राप्त परिचर्या महाविद्यालयामध्ये परिचारिका, प्राचार्य व शिक्षण तज्ज्ञ या पदावर कार्य करू शकतात. 12वीच्या निकालानंतर नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होते. तर 1 ऑक्टोबर पासून अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष सुरू होते. सदरचा अभ्यासक्रम हा भारतीय परिचर्या परिषद निर्धारित करते व त्या राज्याच्या राज्य परिचर्या परिषद त्यावर नियंत्रण ठेवतात. महाराष्ट्रात महाराष्ट्र परिचर्या परिषद ही रेग्युलेटरी बॉडी म्हणून काम पाहते. हे कोर्सेस उपलब्ध असणाऱ्या महाविद्यालयाची यादी भारतीय परिचर्या परिषद INC व महाराष्ट्र परिचर्या परिषद MNC यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाते. परिचर्या प्रशिक्षण देणाऱ्या महाविद्यालयाकरता ठरवण्यात आलेली मानकं महाराष्ट्र परिचर्या परिषद MNC यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. महाराष्ट्र परिचर्या परिषद अर्थात महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल ही शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्रालय मुंबई यांच्या अधिपत्याखाली कार्य करणारी स्वायत्त संस्था आहे. महाराष्ट्र नर्सेस ऍक्ट 1966, महाराष्ट्र परिचर्या परिषद नियम 1971, महाराष्ट्र परिचर्या परिषद बायलॉज 1973 नुसार संस्थेचे कामकाज चालते. महाराष्ट्र परिचर्या परिषदेची कार्यपद्धती पुढील प्रमाणे आहे. महाराष्ट्र परिचर्या परिषद ही परिचर्येची गुणवत्ता ठरवलेल्या अभ्यासक्रमानुसार नियंत्रित करते तसंच गुणवत्ता समान राखते. विद्यार्थिनी परिचर्येची परीक्षा घेणे, परिचारिकांची नोंदणी करून त्यांना परवाना देणे, दर 5 वर्षांनी नूतनीकरण करून त्यांची नोंद चोख ठेवणे, अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांची ठराविक काळाने तपासणी करणे व त्यांना मानकानुसार मान्यता देणे, पाठ्यनिर्देशिका व विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती आणि पुरस्कार देणे, परिचारिकांसाठी पुस्तके, परिपत्रके प्रकाशित करणे, परिचर्या